साठी उपस्थित झालाय हा खेळाडू। गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल का? पहिला चेंडू यावेळी मात्र उडवलाय, हवे चेंडू आहे, बराच दूरवर चाललाय। काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक फक्त बघ्याची भूमिका घेताना आपण पाहतोय। चेंडू जातोय सीमा पार, षटकार डीजे। छत्तीस धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा याही वेळी लॉफ्टेड ड्राईव्ह सरळ पाठवलाय 6 धावेंसाठी। चांगला फटका, चांगला नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल। यस डीजे। सांघिक धावसंख्या ती म्हणजेच 42 धावा या धावफलकावरती, सलगचे 2 षटकार ते म्हणजेच सुमितच्या माध्यमातून एक आक्रमक, एक विस्फोटक बहारदार खेळी म्हणजेच सुमितच्या माध्यमातून आपण पाहतोय काय फलंदाजी झाली आहे सुमितच्या माध्यमातून। गोलंदाजावरती आक्रमणांवरती आक्रमण केलं जात आहे। पुन्हा एकदा याही वेळी कनेक्ट झालाय समालोचन कक्षाला, मान्यवरांना यावेळी मानवंदना देणारा हा फटका पाहायला मिळतोय। यस आता ओळी अडीजेकडे। अप्रतिम खेळी म्हणावे लागेल, सलगचे 3 षटकार पुन्हा एकदा पुनरावृत्ती म्हणावी लागेल सुमितच्या माध्यमातून। हे 3 गगनभेदी षटकार आपण पाहतोय। पुन्हा एकदा याही वेळी चुकीला माफी नाही म्हणावे लागेल। उडवलाय हा स्लॉट मध्ये चेंडू, पाठवलाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर डीजे। प्रतिम फटका, सलगचे 4 षटकार आपण सुमितच्या माध्यमातून आपण पाहतोय। 43 धावांवरती, वैयक्तिक 43 धावांवरती सुमित नाबाद आपण पाहतोय। या 5व्या चेंडूवरती षटकार येईल का? आणि जर 5व्या चेंडूवरती षटकार आला तर पुन्हा एकदा बुवया उंच होतील आणि 6 बॉल मध्ये 6 षटकार येतील का, असं मात्र प्रश्नचिन्ह उभं राहील। या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं असेल तर पाहायला गेलं तर गोलंदाज पुनरागमन करेल का? ओ हो याही वेळी उडवलाय, पाठवलंय या चेंडूला सीमा रेषा पार, आलाय षटकार। सलगचे 5 षटकार आपण पाहतोय म्हणजेच सुमितच्या माध्यमातून। या चेंडूवरती जर षटकार आला तर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार, त्याचबरोबर 50 सुद्धा करू शकतो तो म्हणजेच सुमित। येईल का हा षटकार? ओहो, सन्मान दिला जातोय, सन्मान दिला जातोय आणि यालाच खेळाडूवरती आपण पाहत म्हणतो। अनिश्चित स्वरूपाने सुमितसाठी टाळ्यांचा गजर हा झालाच पाहिजे। या चेंडूवरती सुद्धा तो प्रयत्न करू शकला असता, पण निश्चित स्वरूपाने त्या गोलंदाजाची आपण पाहतो म्हणजे आत्मविश्वास खालावू नये त्यासाठी या प्रकारचा फटका तो म्हणजे सुमितच्या माध्यमातून 51 धावा। सुमित निश्चित